मी कोल्हापूरमधून आहे। कोल्हापुरातील पंचगंगा नदी दुसऱ्यांदा पात्राबाहेर गेली। जिल्ह्यातील 28 बंधारे आता पाण्याखाली गेलेत, तर पंचगंगा नदीची पातळी 31 फुटांवर आलेली आहे। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत, तर दुसऱ्यांदा पंचगंगा नदी ही पात्राबाहेर गेलेली आहे। जिल्ह्यातील 28 बंधारे आता ओव्हरफ्लो झालेले आहेत। कोल्हापुरातील पंचगंगा नदीची दृश्य देखील आपण पाहतोय। नदी दुसऱ्यांदा पात्राबाहेर गेलेली आहे। पुराचा धोका वाढलेला आहे। अमरसिंह पाटील आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी जोडले जात आहेत, त्यांच्याकडनं सध्याचे कोल्हापुरातील पुराचे अपडेट आपण घेऊयात। तर आपण पाहतोय अमरसिंह, महत्त्वाचे अपडेट येत आहेत। आता सातत्याने पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढत चाललेली आहे आणि पुराचा संभाव्य धोका देखील वाढलेला आहे। अनेक बंधारे पाण्याखाली गेल्याचं दिसतंय, नेमके अपडेट काय आहे? शुभम, आता काल 2 दिवसापासून पडणाऱ्या धरण क्षेत्रामध्ये पडणाऱ्या पावसामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे। परंतु शहर भागामध्ये थोडीफार विश्रांती आहे पावसाला, परंतु शहरातून वाहणाऱ्या पंचगंगा नदी पात्राचे दुसऱ्यांदा पात्राबाहेर पाणी आले। काल दिवसभर जिल्हाधिकारी असतील, महापौर असतील आणि प्रशासकीय सर्व घडामोडी करत होते आणि शहरातील पाणी हे नदी पात्रातून बाहेर आले की शहरामध्ये पाणी येतं। त्यामुळे नाल्याकडे राहणारे नागरिक असतील किंवा पंचगंगेच्या घाटाच्या शेजारी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय। राधानगरी धरण हे 80% आता भरलेलं आहे, त्यामुळे धरण क्षेत्रामध्ये पाऊस जोरात असल्यामुळे सर्वत्र चिंतेचं वातावरण आहे। परंतु आता शहर भागात असेल किंवा धरण क्षेत्र सोडून कोणत्याही भागात पावसाचा जोर कमी असल्यामुळे आता पाऊस कमी असल्यामुळे थोडासा शहरवासियांना उसंत मिळालेले, त्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा वित्तहानी होणार नाही यासाठी प्रशासन सतर्क आहे। ठीक आहे शुभम। अमरसिंह, अत्यंत महत्त्वाचे अपडेट कोल्हापुरातील या पावसाच्या संदर्भात पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद।